बापू अहो लाईट साऊंड करा. हो शोधतोय. आता काय करायचं? शोधायचं. सापडला. अहो मम्मी तुम्ही 2005 ची फाईल बघताय. मग कुठली बघायची? 1985 ची नाही का बघावी लागणार? का? गौरीचा जन्म केव्हा झाला होता? 1985. हा मग हो शोधा शोधा तुम्ही शोधा मी इकडे शोधते. सापडली. सापडली सापडली. 1985. येस. काय? सुशीला सावंत. मिस्ती मिस्ती. माहितीये मला माहितीये. पप्पांचं नाव बघा. इथून आवाज आला. आतमध्ये कोणीतरी आहे वाटतं. इथून रेकॉर्ड रूम अहो मम्मी उठा. झोपताय काय? कोणीतरी आलाय. बापरे काळो काय आतमध्ये कोण आहे रे आत? बापू अहो माझं नाव काय सांगताय? बापू अहो काका आलेत. ते काही करणार नाहीत आपल्याला. अरे काका असले तरी पोलीस आहेत ते. ए कोण काय बोलतं की नाही? मी पोलीस आहे. काका मी सुशीला. पुन्हा भास. अहो अहो नाही. अहो खरंच आतमध्ये कोणीतरी आहे वाटतं. अहो तुम्हाला सांगितलं ना काय माहितीये कधी कधी मला अहो ऐकलं पुन्हा भास. अहो दिसतं पण ऐकू पण येतं पण अहो, दिसतं पण तसं थांबा. नसतं. अहो, हो चला चला अहो बापू अहो केवढे घाबरताय तुम्ही. काका काही करणार नाहीत आपल्याला. आनंद, काम झालं बघ का? अक्कल बिक्कल आहे का? इथे मध्ये मध्ये फोन करत बसली. फोन नाही अगं करत काय? केवढ्यांदा दचकलो तुझ्या फोनने आम्ही. काम झालं का सांग ना. हो हो नाव वाचा नाव वाचा. आई आई ग काय अवस्था केली पप्पांची तुझ्या. मम्मी राजकमल. राजकमल ढोल्या गणपती. ढोल्या गणपती. नाही हो 2 मिनिटं थांबा. शंकर विलास. दोन 2 मिनिटं थांबता का? 2 मिनिटं थांब ग मम्मी. ए सेनापती. अय्यो बापट. बापू विजय सातोसकर. विजय सातोसकर. ए बबन थांब ए बबन थांब बबन. ए आता बबन नाही म्हणायचं. युक्तिबाज बॉबी म्हणायचं कळलं ना. आता आपण सिटीत आहोत. मनमोहन. म्हणून काय म्हणतो मी तुझा बाप आहे. हा ठीक आहे ठीक आहे. नाव काय म्हणाल तिचं? सुशीला सावंत. पत्ता कुठे आहे? पट्टे बॅगेट आहे. बॅग कुठे आहे? बस मध्ये. आणि बस बस गेली. काय झालं गौरी? इतके डिस्टर्ब कायस? आनंद तुला माहिती आहे मी लहान होते ना तेव्हा शाळेत असताना माझ्या मैत्रिणींचे वडील त्यांना शाळेत सोडायला यायचे. खूप खूप हेवा वाटायचा रे मला त्यांचा. पण नंतर हळूहळू मला माझ्या वडिलांबद्दल वाटणारी ओढ मनातून काढून टाकली. आणि आता अचानक इतक्या वर्षानंतर ते माझ्या समोर येणार आहेत. मला आय अंडरस्टँड. मम्मी कशा आहेत? अहो भातला वंडे बाई साहेब कुठे गेले? त्यांच्याकडे संध्याकाळी आज कार्यक्रम आहे ना म्हणून ते आले नाहीयेत. हो का? अगो बाई. एक्सक्यूज मी. येस तुमची कॅशियर कधी येणार आहे? येईल आता. आयुष फातर फेकर. डिट्टो राकेश रोशन दिसताय. अगदी गुणाची आहे बरं का माझी मुलगी. अरे वा वा छान छान. अहो पण बोलवा तरी तिला. हा बोलवतो. पिंकी. ए बेटा पिंकू
अहो बोलवा तिला. आज मी मुद्दाम सुट्टी घेतली बँकेतून या कार्यक्रमासाठी. अरे वा वा छान छान. तरी तुम्ही तुम्हीच. मीच. हो तुम्हीच. अरे मीच काय? तुम्हीच विजय सातोसकर. हो विजय सातोसकर. तुम्हीच माझ्या मुलीचे गौरीचे पप्पा आहात. उचलू नंतर. अहो हे काय बोलताय तुम्ही? हा काय वेडेपणा लावलेला आहे? अहो आज माझ्या मुलीला बघायला पाहुणे आलेत आणि तुम्ही उचलायच्या काय गोष्टी करताय? काय हो. असं कसं करू शकता तुम्ही? काय केलं मी? गौरी हिच्यापेक्षा मोठी आहे. आधी तिचं कन्यादान करूया मग हिचं. ताईचं लग्न. तू गप. भाई भाई तुमचा डोका ठिकाणावरती नाहीये. तुम्ही जाईत ना. नाही जाणार. अरे विजय सातोसकर तुम्हीच माझ्या मुलीचे गौरीचे पप्पा आहात याचा पुरावा आहे माझ्याकडे. हा बघा. बाई मी गौरीचा बाप. अरे सातोसकर साहेब सांभाळ. अरे सोडा. अरे 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 बोला काय प्रॉब्लेम आहे? मी युक्तिबाज बॉबी. हा प्रॉब्लेम आहे. नाही नाही हे माझं नाव आहे आणि हे सावंत. त्याचा बाप. लाच काढा हे सगळं सांगून. अच्छा म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. नाही हाही आहेच पण आम्ही एक वेगळा प्रॉब्लेम घेऊन आलोय. आम्हाला एका व्यक्तिणीचा शोध घ्यायचा आहे. व्यक्तिणी. हा व्यक्तिणी. हा अच्छा अच्छा अच्छा. व्यक्तिणी. हा हा शोधूया त्या बाईंचा पत्ता वगैरे काही. पत्ता असता तर इथे कशाला आलो असतो? खरंच की पत्ता नाही. मग एखादा फोटो. नाही फोटो पण नाहीये. फोटोही नाही. नाही साहेब मी काय म्हणतो फोटो आणि पत्ता कशाला हवाय? आपण आपल्या युक्तीच्या जोरावर त्यांना शोधून काढू ना. काय चाललंय? फोटो नाही पत्ता नाही आणि म्हणे युक्ती काढा. चल बाहेर. अच्छा बाहेर थांबू का? तुम्ही आता सरळ जाताय का गोळी घालू एकेकाला? ना चला सॉरी. हा चला. काय वाजलं? आता फोटो कुठून आणायचा? चला आयडिया काढतो. एक कुठून युक्तिवाद म्हणे कुठून याला जन्माला घातला देवताने. फोटो कुठून आणणार आता देवताने? काय समजत नाही. काय एक आयडिया काढतो. नाना फोटो मिळाला. चला फोटो घ्या फार दुर्मिळ फोटो आहेत. हा चल चल लवकर चल. आपल्याला पोलीस स्टेशनला एक जायचंय. मिनिट. पैसे द्या ना. पैसे तुम्ही मला द्यायचे. मी तुमचं काम केलंय. असं कसं? अहो नाना हल्ली अशीच पद्धत असते. एक मिनिट. किती झाले तुमचे? किती आहे तुमच्याकडे? तसे आमच्याकडे हे 5 आहेत. चला. हो चेष्टा करता का माझी? हा दुर्मिळ फोटोग्राफ्स आहेत हे. हा असतील दुर्मिळ फोटोग्राफ्स म्हणून काय आम्ही आमच्याकडचे सगळे पैसे द्यायचे काय तुम्हाला? असे किती पैसे आहेत तुमच्याकडे? असतील एक बघा 97, 98, 100च्या आसपास. येडा बिडा आहेस की काय? आपल्याकडे 2,500 रुपये आहेत. 2,500 रुपये काढा. नाही तसे या दुर्मिळ फोटोग्राफचे 3,000 रुपये होतात. यांच्याकडे बघून 500 रुपये कन्सेशन. संपलं एवढेच होते वाटतं. इथे सॉक्स मध्ये आहेत ना. काढा. नाना तुम्ही ना घ्या. चला आता. काही येडा बिडा आहेस की काय? तू सगळे पैसे देऊन टाकले. आता आपल्याकडे काय? अहो तुमच्यामुळे द्यावे लागले ते. अरे पण तू खोटं बोललास म्हणून मला खरं बोलायला लागलं. ओ नाना तुम्ही कधी मोठे होणार हो? म्हणजे काय? मी मोठा आहे. चला मीच वेडा आहे. गौरे माझं चुकलंच नाही. नाही ग तुझं नाही चुकलं. तुझ्या वेडेपणाला मी साथ दिली ना हे माझंच चुकलंय. थँक्यू. वेलकम. आणि मम्मी आता हे कन्यादानाचं खूळ बास झाला. बरोबर आहे. आणि त्या मॅनेजरच्या घरी जाऊन सांगा की चूक झाली आहे. अहो त्यांची बायको त्यांच्यावर चिडून माहेरी निघून गेली आहे. बिचारे आमच्या मॅनेजर साहेबांचं ना नशीबच तसलंय. चांगले गौरीचे पप्पा असते तर काही बिघडलं असतं का? काय हो बापू? हा हो मग ए गौरे आपण एक काम करू. आपण ना काकांना सांगू त्यांना शोधायला. बैजू काका ना? हो अगं ते खूप मोठे पोलीस आहेत. पटापट शोधून काढतील. अच्छा यांना शोधायचंय काय? व्हेरी स्वीट. शोधायला चालेल. 1 मिनिट कामाला.
हं, बाया शोधायच्या हं? यांचा फोटो काढताय आणि मला सांगताय तू कामाला लावताय का मला टाको साहेब माझं ऐका काय का अहो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अच्छा आता नानांची बहीण म्हणजे माझी आत्या हं. सुशीला सावंत हिला शोधायचंय ना. हं. आता नानांची सख्खी बहीण म्हणजे ती नानांसारखीच दिसणार ना. हं. म्हणून मग नानांचेच फोटो काढले बाईच्या वेशातले. डिट्टो आत्या. काय कशी वाटली माझी युक्ती? छान छान पाहिली मी तुमची युक्ती आता जरा माझी शक्ती बघा